दरम्यान इंधन दरवाढ एका रात्रीत झाली आणि दुसऱ्या दिवशीच म्हणजे आजच्या दिवसभरामध्ये याच्या विरोधात आंदोलनही सुरू झालेली आहेत। लोकांची सर्वसाधारण नाराजी आहे ती व्यक्तही होतीये आणि विरोधकांनी या नाराजीला आंदोलनाचं रूप द्यायचा प्रयत्न केलाय। आज आपण बघितलं एकीकडे मोदी सांगतायत लोकांना चालत फिरा म्हणून आणि आपण परदेशात फिरतायत। आज काही मंत्री ईव्ही कारचं सांगतायत, परंतु आपण 25-25 गाड्या घेऊन या जिल्ह्यामध्ये आपण काल बघितलं असेल सगळे मंत्री आमदार फिरतायत आणि या सगळ्याचा निषेध म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे। आणि या सरकारने जे आम्हाला आश्वासन 800 दिनाचं दिलं होतं ते आश्वासन गेलं कुठे? आज या पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे दुधाचे दर, भाज्यांचे दर, बिल्डिंग मटेरियलचे दर हे सगळे वाढलेले आहेत आणि त्यामुळे सामान्य लोकांचं कंबरडं या ठिकाणी हंगामात मोडलेलं आहे। राजकीय प्रतिक्रियेच्या पलीकडे सामान्यांच्याही प्रतिक्रिया येत आहेत आणि त्या तितक्याच संतप्त आहेत। सामान्य जनतेला भेटीच झालेलं आहे प्रत्येक गोष्ट। ह्या इलेक्ट्रिक गाड्या घेण्यासाठीच हे पेट्रोलची बंदी घातलेली सामान्य जनतेला समजून येत आहे। सगळ्यात महत्वाचं गोरगरीब जनतेचा शासन विचार करत नाही आहे। शासन फक्त विचार करते त्यांना असणारी पेन्शन बघा, त्यांचा असणारा पगार बघा आणि सर्वसामान्य जनतेचा विचार या शासनामार्फत केला जात नाही आहे।